डब्यात आज काय नवीन ही टिफिन सिरीज आपली चालू आहे। आज आपण भेंडी बनवणार आहोत आणि हे धुवून न घेता पुसून घ्यायची। जर धुवून घेतली तर ते करताना चिकट होते, त्याच्यासाठी आपण ओल्या कॉटनच्या रुमालाने पुसून घेणार आहोत। सुरुवातीला कॉटनचा रुमाल थोडासा असा ओलसर करून अशी पुसून घ्यायची। अशा पद्धतीने सर्व भेंडी आपण पुसून घेणार आहोत। भेंडी आपण सर्व पुसून घेतलेली आहे, ती आता आपण चिरून घेऊयात। हे पहा, मस्त अशी बारीक आपण भेंडी चिरून घेतलेली आहे। आता आपण पूर्वतयारी करून घेऊयात। मी पूर्वतयारी अशी करून घेतलेली आहे। टोमॅटो चिरून घेतलेला आहे, हिरवी मिरची, लसणाचे पण छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे चिंच घेतलेली आहे। भेंडी चिकट होऊ नये त्याच्यासाठी टोमॅटो, चिंच किंवा मग लिंबाचा रस, कोण दही घालतं, तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही घाला। मी चिंच घेतलेली आहे। कढई तापलेली आहे, याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात। मोहरी अर्धा टीस्पून आणि जिरं अर्धा टीस्पून। याच्यामध्ये लसूण टाकून घेऊयात। याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊ। टोमॅटो परतत आला की हिरवी मिरची आणि चिंच। टोमॅटो आणि चिंच आपण मऊ होईपर्यंत परतून घेऊया। अर्धा टीस्पून आपण मीठ टाकून घेऊयात आणि हळद अर्धा टीस्पून। हळद सुद्धा तेलामध्ये चांगली परतून घ्यायची। आता चिरलेली भेंडी टाकून घेऊ। जोपर्यंत आपण फोडणी करत आहे ना, तोपर्यंत फुल गॅस करायचा आहे आणि सर्व मंद गॅसवरती आपण परतून घेणार आहोत। भेंडी करताना वरून त्याला पाणी वगैरे कधीच टाकायचं नाही, वाफेवरतीच आपण ही भेंडी करणार आहोत। भेंडी शिजण्यासाठी याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि मंद गॅसवरती भेंडी शिजून घेऊ। हे पहा, भेंडी शिजताना याच्यामध्ये असा चुरचुर आवाज येतो, खाली लागणार तर नाही ना, त्याच्यासाठी आपण भेंडी थोड्या थोड्या वेळाने झाकण काढून अशी हलवत राहायची। भेंडी आपली कोवळी भेंडी असल्यामुळे भेंडी लगेच शिजलेली पण आहे। भेंडी तयार झाली आपली। अशी भाजी केली ना टिफिनसाठी पटकन होऊन जाते। पहा, भेंडी तयार झालेली आहे। तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। मसाला भेंडी बनवणार आहोत। भेंडी अशी अगोदर अशी थोडीशी ओलसर रुमालाने आपण पुसून घेणार आहोत। सुरुवातीला हे भेंडी अशी काळपट काळपट असते ना, ती निघून जाते हे सर्व।
आणि स्वच्छ होती मग. आणि तुम्हाला पटकन भेंडी करायची असेल तर अशा पद्धतीने पुसायची, नाहीतर मग खूप वेळ असेल तर मग धुवून ती निथळून द्यायचं पाणी आणि त्याच्यानंतर मग पुसून घ्यायची पुन्हा. भेंडी आपण पुसून स्वच्छ केलेली आहे. आता आपण चिरून घेऊयात. हा दोन्हीकडचा भाग असा काढून घेतलेला आहे. आणि तुम्हाला जेवढा तुकडा लांब करायचा आहे ना तसा करायचा. हे पहा असा. आणि ते वांग्याला आपण करतो तसं फक्त 4 करायचं नाही, एकाच ठिकाणी मी असं कापून घेतलेलं आहे. हे पहा असं. सर्व भेंडी आपण अशाच पद्धतीने चिरून घेणार आहोत. भेंडी आपण चिरून घेतलेली आहे. आता याच्यासाठी जे वाटण लागतं ना ते आपण तयार करून घेऊयात. वाटणासाठी मी काय काय घेतलेलं आहे. खोबरं घेतलेलं आहे, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता. हे आता आपण मिक्सरला पाणी न घालता सुक्कच बारीक करून घेणार आहोत. पाणी न घालता आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात. मिक्सरला आपण पाणी न घालता असं वाटण वाटून घेतलेलं आहे. कढई तापलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात. मोहरी 1 टीस्पून, जिरं अर्धा टीस्पून आणि आपण जे वाटण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ना ते आता आपण याच्यात टाकून घेऊयात. याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत. 1.5 टीस्पून आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट 3 टेबलस्पून आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे. याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट 1 टेबलस्पून मी टाकून घेतलेलं आहे. आता हे सर्व आपण परतून घेऊयात. वाटण छान परतलं की याच्यामध्ये आपण चिरलेली भेंडी टाकून घेऊ. तुम्ही अशा पद्धतीने भेंडी एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागते. ज्यांना भेंडी आवडत नाही ना ते सुद्धा खातील. पहा एवढी छान चवदार लागते भेंडी. आता हे परतून झालं की हे मसाला आणि हे सर्व ड्राय होतं ना त्याच्यासाठी आपण मिक्सरमध्ये जे वाटण वाटून घेतलं होतं तेवढंच अगदी थोडंसं आपण याच्यावरती पाणी टाकून घेणार आहोत. मंद गॅसवरती भेंडी आपण शिजवून घेऊयात. कढई मी ट्रान्सफर करत आहे कारण कढई अशी पातळ आहे ना ती लगेच खाली लागते. त्याच्यासाठी अशी जाडबुडाची कढई वापरली ना की त्याच्यामध्ये भाज्या सुद्धा खाली लागत नाहीत. पहा भेंडी ड्राय वाटली तर त्याच्यामध्ये मी गरम पाणी करून टाकलेलं आहे थोडंसं. आता तुम्हाला भेंडी ओलसर वाटेल, त्याच्यानंतर भेंडी एकदम सुक्की होईल आणि याच्यावरती झाकण ठेवून आपण शिजून घेणार आहोत. गॅस मी मंद केलेला आहे. हे पहा मंद गॅसवरती छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे. जास्त पाणी न टाकता आपण ही भाजी छान बनवलेली आहे. पहा आणि चवीला पण खूप छान लागते. ही चपाती बरोबर पण खाऊ शकता आणि भाकरी बरोबर पण खाऊ शकता. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.